नगर शहरात 6 जणांनी केला तरुणाचा खून, समोर आले धक्कादायक कारण. केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर परिसरात 24 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एका तरुणावर लाकडी दांडके, दगड व लाथाबुक्क्यांनी हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रेणुका माता मंदिराजवळ घडली असून मृत तरुणाचे नाव विपुल छोट्या काळे असे आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात विपुल यांच्या आई शास्त्री छोट्या काळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार विपुल याचा काही दिवसांपूर्वी सुरेश जाटला काळे, संदीप ठोल्या चव्हाण, कुणाल सुरेश काळे, शाहीन फायर काळे, दारूचंद फादर चव्हाण व सुंदर नितीन काळे यांच्याशी कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. 24 एप्रिल रोजी सायंकाळी विपुल काळे आपल्या बहिणी मीना चव्हाण, लसी चव्हाण आणि दुर्गेश चव्हाण यांच्यासोबत भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेला असताना वरील आरोपींनी त्याला शास्त्रीनगर परिसरात अडवून पूर्वीच्या वादाच्या रागातून जबर मारहाण केली. लाकडी दांडके, दगड तसेच लाथाबुक्क्यांचा वापर करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. घटनेनंतर दुर्गेश चव्हाण यांनी ही माहिती विपुलच्या आईला दिली. त्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या असता विपुल रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. दरम्यान आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होते. विपुलला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी शास्त्री काळे यांच्या फिर्यादीवरून वरील 6 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.